उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? नंबर 1. उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असलेले सिरम वापरा. यामुळे वातावरणातील बदलांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो. नंबर 2. उन्हाळ्यात ओठांसाठी SPF असलेले लिप बाम वापरावेत. यामुळे ओठ काळे पडत नाहीत, तसेच सूर्यकिरणांपासून देखील ओठांचे संरक्षण होते. नंबर 3. उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीराला घाम येण्यापासून रोखता येते आणि उष्णता कमी जाणवते. नंबर 4. दुपारी 12 ते 4 या वेळेत सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळा. या काळात सूर्यकिरणे अधिक तीव्र असतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. नंबर 5. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ORS किंवा ग्लुकोज डी जवळ ठेवा. बाहेर जाताना पाण्यात मिसळून पिण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात. नंबर 6. गुलाब पाणी कोणत्याही त्वचेसाठी उत्तम असते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी राहते. नंबर 7. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरावेत. यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे पडत नाहीत आणि उन्हापासून डोळ्यांचे देखील संरक्षण होते. डोळ्याखाली लवकर सुरकुत्या येत नाहीत. नंबर 8. आठवड्यातून एकदा वाफ घेऊन त्वचेतील घाण आणि तेलकटपणा दूर करावा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी राहते. नंबर 9. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या, ज्यामुळे त्वचेचे नैसर्गिक रिपेअरिंग होईल आणि ती तजेलेदार राहील. नंबर 10. चेहऱ्यावर जर जास्त काळपटपणा असेल तर 2 चम्मच बेसन, चिमूटभर हळद, कच्चं दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर, हातावर आणि मानेला लावावी. 20 मिनिटांनंतर नॉर्मल पाण्याने धुवावे. हा उपाय सतत आठवडाभर किंवा आठवड्यातून 2-3 वेळा केल्यास चेहऱ्यावर लगेच फरक जाणवतो. ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी कच्च्या दुधाऐवजी दही वापरले तरी देखील चालेल. नंबर 11. चेहऱ्याचा रंग उजळायचा असेल तर आठवड्यातून 1 वेळेस वाफ घेऊन स्क्रब करावे. त्यानंतर फेस मास्क लावा आणि त्यावर फेस पॅक लावावा. एवढा रुटीन जर तुम्ही दर आठवड्याला फॉलो केला तरी देखील चेहऱ्यावर ग्लो येतो. नंबर 12. तसेच महिन्यातून किमान 2 वेळेस वॅक्स करावे. 2दा बॉडी पॉलिशिंग करावी. हे सगळं तुम्ही घरी देखील करू शकता. प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही. नियमितपणे त्वचेची काळजी घेतली तर त्वचा कधीच टॅन होत नाही. नंबर 13. तुम्ही महिन्यातून 1दा किंवा 2दा डिटॅन पॅक देखील लावू शकता. रागा किंवा O3ची डिटॅन पॅक अतिशय इफेक्टिव्ह आहेत. एकदा नक्की वापरून पहा. नंबर 14. सेन्सिटिव्ह किंवा ऑइली स्किन असेल तर जास्त क्रीम चेहऱ्याला लावू नका. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊन पिगमेंटेशन होऊ शकते. फक्त 1 किंवा 2 क्रीम जी आपल्या चेहऱ्याला सूट होईल त्याच वापराव्यात. नंबर 15. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून ताजा कोरफडीचा गर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर असलेले पिंपल्सचे डाग हळूहळू जातात. हा उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी सलग 15 दिवस करावा. नंबर 16. रोज स्किन केअर केलीच पाहिजे. यामुळे आपले त्वचेचे अर्धे प्रॉब्लेम्स दूर होतात. तसेच रात्री झोपताना मेकअप काढून झोपावे. चेहऱ्यावर मेकअप तसाच राहिल्यास चेहरा तेलकट होतो. चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. नंबर 17. आठवड्यातून एकदा चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि चेहऱ्याचा ग्लो वाढतो. तुम्ही मध किंवा ग्लिसरीनने देखील चेहऱ्याचा मसाज करू शकता. नंबर 18. काही जणांना फक्त चेहऱ्याचा मेकअप करायला आवडतं, पण असे केल्यास चेहरा तर गोरा दिसतो, पण हातपाय मात्र काळे दिसतात. त्यामुळे चेहऱ्यासोबतच हातपाय, मान, पाठ यांची देखील व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. यामुळे आपली त्वचा एकसारखी सुंदर दिसते. नंबर 19.
तुमचे अंडरआर्म खूप काळपट झाले असतील तर आठवड्यातून एक वेळेस शेविंग करावे, जेणेकरून सर्व केस रिमूव्ह होतील. त्यानंतर तांदळाचे पीठ, बेसन पीठ, दही, हळद मिक्स करून 5 मिनिटे स्क्रब करावे. त्यानंतर पील ऑफ मास्क जे आपण चेहऱ्यासाठी वापरतो ते लावा. ते काढून झाल्यानंतर घरी बनवलेला बेसन पीठ आणि दह्याचा फेस पॅक लावावा. दर आठवड्याला हे रूटीन फॉलो करा. यामुळे तुमचे अंडरआर्म्स खूप ब्राईट होतील. नंबर 20, अंडरआर्मचे केस काढण्यासाठी तुम्ही वॅक्सिंग देखील करू शकता. त्याने टॅनिंग देखील निघून जाईल. किंवा व्हीनस गाईड देखील वापरू शकता. एका वॅक्ससारखे वॅक्स अशा नाजूक भागावर करू नये. नंबर 21, ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो तसेच हातांना, मानेला देखील सनस्क्रीन लावावी. जर सनस्क्रीन लावणे परवडत नसेल तर काही बॉडी लोशन असे असतात ज्यामध्ये सनस्क्रीन देखील असते. ते लावल्यामुळे चेहऱ्यासारखेच हात देखील सुंदर आणि गोरे होतील. नंबर 22, उन्हाळ्यात शक्यतो पांढऱ्या रंगांचे आणि फुलबाह्यांचे कपडे घालावेत. जर बाहेर जायचे नसेल, घरात जरी राहायचे असेल तरी देखील घातले तरी चालते. यामुळे तुम्हाला सनस्क्रीन लावायची देखील गरज पडणार नाही, कारण सनरेज डायरेक्ट हातांच्या स्किनवर पडत नाही. नंबर 23, आपली जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील बाजारात चांगले प्रॉडक्ट्स मिळतात. त्यामध्ये काही क्रीम्स असतात तर काही बॉडी लोशन किंवा 13 वर्षाच्या वरच्या मुलामुलींसाठी देखील काही सनस्क्रीन वापरता येतात. असे प्रॉडक्ट्स मुलांना देखील वापरण्याची सवय लावावी. फक्त त्यामध्ये कमीत कमी केमिकल इन्ग्रेडियंट असले पाहिजे. म्हणजे आपण पाहिलं असेल, काही मुलांची किंवा मुलींची चेहऱ्यावरची त्वचा मऊ, सुंदर, गोरी असते, पण हातपाय अतिशय काळे असतात. नियमित क्रीम्स मुलांसाठी देखील वापरल्या तर त्यांचे हातांची, पायांची म्हणजेच पूर्ण शरीराची स्किन एकसारखी नाजूक राहील. नंबर 24, सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांनी कोणतेही नवनवीन प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी वापरू नये. तसेच मोजकेच 1 किंवा 2 प्रॉडक्ट जे स्किनला सूट होतात तेच लावावे. नाहीतर स्किन डॅमेज आणि पिगमेंटेशन व्हायला वेळ लागत नाही. स्क्रब तर खूप कमी प्रमाणात कधीतरी एकदा करावे. त्यामुळे जास्त ओपन पोर्स होत नाहीत. नंबर 25, ओपन पोर्सची खूप समस्या असेल तर आठवड्यातून 2-3 वेळेस चेहऱ्यावर बर्फने मसाज करावा. यामुळे पोर्स बंद होतात आणि स्किन छान फ्रेश, ताजीतवानी वाटते. नंबर 26, नाकावर किंवा नाकाच्या आजूबाजूला खूप जास्त व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स झाले असतील तर थोडेसे तांदळाचे पीठ, दही, बटाट्याचा रस, हळद मिक्स करून हलक्या हाताने स्क्रब करावे. यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स नाहीसे होतात. नंबर 27, झटपट गोरे होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम्स चेहऱ्याला लावू नये. कोणतीही क्रीम घेण्यापूर्वी स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घ्यावा किंवा आधी कोणीतरी वापरलेली असेल आणि त्या क्रीमचा काही साईड इफेक्ट झाला नसेल तर ती क्रीम घ्यावी. त्यावरची इन्ग्रेडियंट लिस्ट नक्की चेक करावी. काही केमिकल्स असे असतात ज्यामुळे स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो. नंबर 28, कोणत्याही ब्युटी क्रीम्स खरेदी करताना छोट्या क्वांटिटीमध्ये खरेदी करावे. कारण जर आपल्याला ती क्रीम सूट झाली नाही तर आपली कमी पैसे वेस्ट होतात. एकदा जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये क्रीम घेतली तर आपले पैसे देखील वेस्ट होतात आणि ती क्रीम देखील वाया जाते. नंबर 29, ऑनलाईन जर तुम्ही ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करत असाल तर चांगल्या वेबसाईटवरूनच खरेदी करावे. कारण सध्या
एखाद्या प्रॉडक्टची डुप्लिकेट कॉपी देखील मार्केटमध्ये विकली जाते, जी की कमी किमतीत मिळते. असे प्रॉडक्ट्स तुम्हाला फायदा देण्याऐवजी नुकसान करू शकतात. म्हणून क्रीम घेताना एकतर त्या क्रीमचा जो ब्रँड असेल त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घ्यावी किंवा नायका, मंत्रा यासारख्या वेबसाईटवरून खरेदी करा. मिशोवर बऱ्याच वेळा क्रीम्स या कमी किमतीत मिळतात, पण त्या डुप्लिकेट देखील असू शकतात. नंबर 30. बऱ्याच वेळा नायका, मंत्रा यासारख्या वेबसाईटवर ऑफर्स देखील चालू असतात, ज्यामध्ये तुम्हाला क्रीम रिजनेबल प्राईसमध्ये मिळू शकतात. म्हणून कोणतेही प्रॉडक्ट घेताना ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे चेक करावे. ज्या ठिकाणी आपल्याला स्वस्त पडत असेल त्या ठिकाणाहून घेतलेले केव्हाही चांगले असते. त्यामुळे आपल्या पैशांची बचत होऊ शकते. नंबर 31. कोणतीही वस्तू खरेदी करताना विचारपूर्वक करावी, कारण काही वेळा आपण बरेच प्रॉडक्ट घेतो आणि न वापरता तसेच टाकून देतो, पण आपण कधीही विचार करत नाही. यामुळे आपले किती पैसे वेस्ट होतात. यावर एकदा नक्की विचार करून पुढच्या वेळेस प्रॉडक्ट्स खरेदी करा. लागणारे प्रॉडक्ट खरेदी करणे चांगले असते, पण वाया जाणारी वस्तू घेतल्यास मेहनतीने कमावलेले पैसे वाया जातात. वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि तसेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.